रवींद्र दशरथ वासनिक, प्लॉट नंबर 106 नागसेन नगर इथे राहतो. मागील 11 वर्ष 2011 पासून काय घटना घडली तुमच्यासोबत? मी 2011 मध्ये छाया दादाराव गुले यांच्याशी ते घर खाली असताना मी त्याच्या विक्रीचा करारनामा झाला होता. तेव्हा मी त्यांना तो 9.5 लाख रुपयाच्या खरेदी विक्रीचा आमचा व्यवहार झाला होता. तेव्हा मी त्यांना 2011 मध्ये त्यांनी माझ्याकडनं 5 लाख रुपये घेतले आणि काही दिवसातच आणखी पुन्हा 1 लाख रुपये घेतले. असे मिळून 6 लाख रुपये घेतले. ते पडकं घर होतं, ना दुरुस्त होतं, तिथे शौचालय बरोबर नाही, काही नाही. त्यांना मी दुरुस्त केलं. त्यांनी सांगितलं तुम्ही बनवा आणि तुम्ही राहा. कवेलून होतं, ताबा दिला होता करारनाम्यात त्यांनी लिहून मला, आणि त्यांनी ताबा चाबी लॉक खोलून आम्हाला घरात तेव्हा त्या वैशाली नगरला राहत होत्या. आजही त्यांच्या घर वैशाली नगरला आहे. त्यांचे मुलं लहान असल्यामुळे काय त्यांना पैशाची अडचण त्यांना माहीत, पण त्यांनी तो विक्रीला काढला म्हणून आम्ही घेतलंय आणि तेव्हापासून आम्ही तिथेच राहत आहोत. 2011 पासून 6/4/2011 आमची न्यायालयात केस सुरू आहे त्याच प्लॉटच्या बाबत. तर आम्ही पती पत्नी न्यायालयात उपस्थित होतो. उपस्थित असताना माझी मुलगी माझी आई घरी होती. आम्हाला काही सूचना नाही, न्यायालयाचा कोणता आदेश नाही किंवा न्यायालयातून कोणतेही पोलीस प्रशासन नाही किंवा कोणतेही पत्र आम्हाला किंवा आम्हाला त्याची दिलं नाही. आणि आमच्या मागे त्यांनी बुलडोजर 30 ते 40 महिला पुरुष बाउन्सर, ज्यांच्या आम्ही ना मोबाईलमधून व्हिडिओ काढले, लोकांनी व्हिडिओ काढणाऱ्या लोकांना त्यांचे बाउन्सर मारायचे इथपर्यंत आहे. आणि त्यांनी पूर्ण तस आम्हाला काही सूचना नाही. माझी पत्नी बुलडोजर चढली, त्या बाउन्सरनी तिला पकडून ठेवलं महिलांनी. मी बुलडोजरवर चढलो तर मला ओढलं, त्यांनी घर तोडलं, कंपाऊंड वॉल तोडलं, शेड तोडलं आणि घरात जे माझ्या मुलीच्या गळ्यात नव्हतं ते कोणी काढलं, काय काढलं, आणखी सेटअप बॉक्स प्लेअर होतं, सगळं त्यांनी सामानाची नासधूस केली. बाबासाहेबांची फोटो फेकली. तथागत भगवान बुद्धाचे आमच्या इथे विहार आहे छोटं, म्हणजे बुद्ध हे आहे आपण पूजाघर, तिथून मूर्ती फेकली बाबासाहेबांची. माझ्या मुलीला माझ्या आईला घराच्या बाहेर काढलं त्यांनी. जातीवाचक शिवा दिल्या. मार जात का है, तू मेरा क्या करेगा, मैं देख लूंगा, मैं पुलिस खाते में हूँ, पुलिस मेरा सब साथ में है, असे जातीवाचक शिवाय दिले त्यांनी. आणि तो म्हणायच्या कदा बुलडोजरला का ये साला बीच में आया इसको मार डालो, मार जात का है, अशा घाण शिवाय देत होता तो. आणि आम्ही 4च लोक होतो घरी, पण त्यामुळे आम्ही काय रोखू शकलो नाही. 40 ते 50 लोक होते ते बाउन्सर महिला पुरुष. आम्ही त्याची व्हिडिओ पेंटो. आम्ही सध्या त्याच तुटलेल्या घरात राहतो. आता किती लोक? 4ही लोक, माझी आई, मी, माझी पत्नी, माझी मुलगी. जमीन किती मोठी आहे? 1250 स्क्वेअर फीट. तुमच्याकडे विक्रीपत्र आहे का? जे तुम्ही काही करारनामा आणलं हो, करारनामा आहे, पण ते आम्ही आणलं नाही सोबत. आहे